राक्षेने खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. पंचांना लाथ मारल्याचं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारकडून संतप्त समर्थन. तर शिवराजचा पराभव सिद्ध केल्यास 1 कोटी रुपये देण्याचं कोच पोंगल यांचं आव्हान. यंदाचा महाराष्ट्र केसरी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याच्यावरती केली मात. महाराष्ट्र केसरीची गदा घेऊन पृथ्वीराज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. शिवसेना सोडायची वेळ आली आहे म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा शिवसेना जोडायची वेळ आली आहे म्हणणाऱ्या संजय शिरसाट यांचा यू टर्न. आता म्हणतायत एवढा दुरावा आलाय की पुन्हा एकत्र येणं शक्य नसल्याचं वक्तव्य. शिवसेना मंत्र्यांना मुंबईमध्ये जनता दरबार घेण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश. बाळासाहेब भवनामध्ये सोमवार ते बुधवार जनता दरबाराचं आयोजन. तर वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराला नवी मुंबईमध्ये सुरुवात. दर 15 दिवसांनी भरवणार दरबार. मंत्रालय प्रवेशासाठी आजपासून FRS तंत्रज्ञानाने सज्ज यंत्रणा. पहिल्याच दिवशी गेटवरती मोठा गोंधळ. फेस आयडी अपडेटच्या अभावी अनेक कर्मचारीही पास काढण्यासाठी व्हिजिटर्सच्या रांगेमध्ये. धनंजय मुंडे भेटायला आले तेव्हा वाल्मिक कराड सुद्धा सोबत होता. मनोज जरांगे यांचा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंनीच ओळख करून दिली असाही दावा. धनंजय मुंडेंविषयी उद्या मोठा गौप्यस्फोट करण्याचा अंजली दमानी यांचा इशारा. मुंडेंचा राजीनामा न घेतल्याने संतप्त. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना सुद्धा भेटणार. मुंडेंचा राजीनामा हाच खरा न्याय असल्याचा पुनरुच्चार. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी जातीय राजकारणाची सुरुवात कुणी केली? ओबीसी महासंघाच्या तायवाडे यांचा सवाल. धनंजय मुंडेंना लक्ष केल्यामुळे त्यांच्या समर्थनात ओबीसींना यावं लागल्याची तायवाडे यांची कबुली. सध्याचं सरकार फक्त हिंदू मतांमुळेच हिंदूंच्या सुरक्षेसाठीच मंत्रालयामध्ये बसत असल्याचं नितेश राणे यांचं चंद्रपूरमध्ये वक्तव्य. तर राणेंचं वक्तव्य घटना संमत नसल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. कारवाई करण्याचं आवाहन. दुहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली. संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांवरती प्राणघातक हल्ला. दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर. तासाभरामधल्या 3 घटनांनी शिर्डीमध्ये खळबळ. 1 संशयित ताब्यात. शासकीय कामं करणाऱ्या कंत्राटदारांची वेगवेगळ्या विभागांकडे तब्बल 9,000 कोटींची थकबाकी. राज्यातील कंत्राटदारांचा पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा. प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये आज अमृत स्नानाचा योग. 5 कोटींपेक्षा जास्त भाविक अमृत स्नानासाठी जमण्याची शक्यता. साधू संतांसह भाविकांवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.